सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? मला फक्त तुझं मन नाही कळत, तुला काय बोलायचं हे बी माहितीये मला. तुला कसं माहित? तुला जेवढी मी मूर्ख वाटते ना तेवढी नाहीये. काय बोलायचंय मला सांग बर. मंगळसूत्राबद्दल. मंगळसूत्र तुला कसं माहिती? अरे अभ्या, मी पैसे भरले त्याचे. काय? तू हॉस्पिटलला होता ना तेव्हा ते माझ्याकडे आलते पैसे घ्यायला. आणि तू दिले? हा मग अजून काय करणार. ए यार लते यार, सॉरी, खरंच सॉरी. अभ्या, त्यासाठीच तर असतेत ना यार. हे पाय, मी तुझे पैसे देईन मी तुला परत. हो अभ्या, आता ना तुझा हप्ता भरणं जास्त गरजेचं आहे. हा, ते करतो मी, उद्याच्या उद्या करतो. आणि कळव मला बरं. तुझ्यापासून काही लपवता नाही येत मला. प्रयत्न बी करू नको. नाही लपवणार. आता तुला सगळं खरं सांगणार आहे मी. कळलंय मला. काय? जे तू सांगणार आहे ते. पण अभ्या, शर्यतीपर्यंत थांब. का? त्यातच सगळ्यांचं भलं आहे. चल ठेवते मी. गुड नाईट. इथे रागवली का ग तू? मी कायला रागवन? तुझा माझा तर काही संबंधच नाही ना. जे झालं ते झालं. कसं आहे ना, आपण दोघी बहिणी बहिणी आहोत की नाही. बहिणी बहिणींमध्ये भांडण होतात, एकमेकींना बोल लावले जातात, पण मग नातं नाही ना तुटत त्याच्यामुळं. म्हणून एवढं फडाफडा फडाफडा बोलली का ग मीने तुम्हाला? इथं माझ्याने माझा संसार सांभाळला जाईना, आणि वर कायला उराव टेन्शन घेऊ मी? म्हणूनच तुला सांगत होते, कलोगलग ते घर सोड आणि ये इकडं. पण नाही, तुला यायचंच नव्हतं ना. बरोबर तुझा हिसका दाखवला असतास तू त्या बेवड्याला. मीने, तुझ्या हातामध्ये ना अशी रेडीमेड संधी होती, तू घालवलीस पण ती. काय करू ग मी या माणसाचं? काय आहे ना, हे सगळं फोनवरती सांगण्यासारखं नाहीये. मी काय म्हणते, समोरासमोर ये, फेस टू फेस डिस्कस करू सगळं. हा, म्हणजे मग परत फडाफडा बोलणार ना तुम्हाला? सॉरी म्हणलं ना तुला तिथे. खरं तर ना, मी पाया पडून तुझी माफी मागणार होते. धरलेच पाहिजे तू पाय माझे. मोठी बहीण आहे ना मी तुझी. आणि मीने, परत मला असं बोलायचं नाही, कळलं का? तुही शपथ नाही बोलणार. आता तरी ये. ठेव फोन. तिथं म्हातारीला काहीतरी सांगावं लागल मला. ओके. लते, हा, पाणी आण ग बाई जरा. आणते आणते. लते, हा, अंगठी ढिल्ली झाली का ग तुझी? हा, ती जरा डिली झाली. दोरा बांधून घट करून घे बाई, पडायची कुठं तरी. जाणार आहे ना मी सोनाराकडं. लवकर ये बर का. हो अजय, तेवढं आवरून घेते आणि मग जाते. बर, अजून आणू पाणी? नाही नाही, चल. रम्या, हा बे. बॉस आली का नाही अजून? नाही अजून. कुठं परगावी गेलेत का? अरे काही साईटवर बी येत नाही. नाही, मला नाही माहित रे. अरे माझा फोन बी नाही उचलून राहिले ते. माझं बोलणं झालं त्यांच्याशी. तुझा पगार झाला का? हा, कधीचाच. मग माझाच का नाही झाला? मागच्या महिन्याचा बी नाही झालाय का? नाही ना यार. सरांना फोन कर ना, करतील लगेच पगार. अरे कालपासून लावून राहिलो, उचलत नाहीत ना. तू बोलू नको मी सांगितलं म्हणून, पण कालच सरांनी सगळ्या वेंडरचे पेंडिंग पैसे क्लिअर केलेत. मी अकाउंट टीमला बिलाची फाईल दिली काल. कालपासून फोन करून राहिलो, अरे उचलत नाहीत माझे फोन. परत लाव, उचलतेच बघ. फोन नाही उचलून राहिले यार. परत एकदा कर, उचलतील पाय. रम्या, तुझ्या फोनवरून लावतो का? ठीक आहे, बघतो लावून.
हाँ सर, अभी बोल रहे हो। सर फोन का नाही उचलू राहिले तुम्ही माझा? सॉरी सर, मला असं नव्हतं करायचं, पण तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाही, फोन बी उचलत नाही, काय करणार सर मी? सॉरी सर, पण प्लीज माझा पगार करा ना सर. सर हप्ता आहे माझा. सर मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा बी काम नव्हतं थांबवलं सर मी. तुम्ही पाहिजे तर फक्त 38,000 द्या, एकदा हप्ता जाऊ दे माझा, बस बाकी काही नको. हॅलो, कट झाला का? परत एकदा लाव ना. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आतेबाई, हा ऐक, पहिलं जाऊन पटापटा चपात्या टाक, मग मी भाजी टाकते नंतर. जाय. आतेबाई ऐका तर, माझी आई ना आजारी पडली. अगं पण बऱ्या होत्या ना त्या. हा, पण आता परत तब्येत खालावली. सिरियस आहे एकदम. बाई, तिला पाहिजे तेव्हा तब्येत बिघडते हिच्या आईची. ओ, मी काय खोटं नाही बोलत आहे, कळलं का? आतेबाई मी जाऊ का? हे त्याच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की एवढ्यातल्या एवढ्यात अनेकदा तब्येत खराब झाली ना तुझ्या आईची, म्हणून किंवा असं की मोठ्या डॉक्टरला दाखवा. हा, तेच सांगायला चालले. अगं मग फोन करून सांग ना. ती ऐकत नाही ना माझं. जेवण करून जाते का मग तू? पारायणाला बसायचंय मला. आतेबाई तुम्ही बसा ना पारायणाला, मी जाते आणि लगेच येते. हा, तुम्ही काही करू नका, मी अशी गेले 10 मिनिटात येते. आली तू 10 मिनिटात. जाऊ दे आई तिला, मी करतो ना तुला मदत. तशी बी भरोशाच्या म्हशीला टोणगा येते. सोडलं का तुम्ही तोंड मायावर? तुम्हाला कारणच पाहिजे असतं का हो? तू देतेस ना कारण आता. म्हणजे आता तुम्ही परत मायाशी भांडे. मी नको ना ग भांडू माय. तुला जायचंय ना, जाय तू लवकर ये. आणि आशू असं तडा तडा बोलू नये रे तिला. तिची आई आहे ती, तिला वाटणारच ना. जाय माय, जाय. काही काही सांगू नका आतेबाई त्यांना. त्यांना ना माया आहे ना जाणीव आहे. हा का? मग जाय ना आईकडे, जा जरा 1 महिना थांब तिथं, आईची सेवा कर. म्हणजे मी आईकडे राहिल्यावर तिची नाही तुमची सेवा होणार आहे असंच ना? तुम्हाला तेच पाहिजे, मी नकोच आहे तुम्हाला. तुम्ही वाटच पाहताय ना कधीची जाते मी. काय लाते बाई, हे मनात आहे त्यांच्या. हे मी तू काय लागा शब्दाला शब्द वाढवती. तुला जाय म्हणलं ना मी, मग जाय लवकर आणि पड्डीशी परत ये. जाय तू, जाय, चल जाय. नरक केलाय माझ्या आई बापाने तुमच्याशी लग्न लावून आयुष्याचं. मग या नरकातून लवकर बाहेर पड. म्हणजे तुमच्या आयुष्याचा स्वर्ग होईल नाही का? पाय बाजूला कर. तुला जायचंय ना, तू जाय. आणि आईची तब्येत कळव मला फोनवरून. चल. नाटक नुसते. मदत करतो ना मला तू. जाय मग कांदे घेऊन ये. आतून, दुकानातून नाही. काय? हो सर, तुम्ही कायला भरला आब्याचा हप्ता? सर आमची व्यवस्था झालती, आब्यानंच केलती. काय? बापूंचे तुमच्यावर उपकार आहेत म्हणून? म्हणजे अहो सर, काहीच अडचण नव्हती, फक्त ते पगार जमा व्हायला थोडा डिले झालता, बाकी काही नाही. सर तुम्ही प्लीज असं काही करत जाऊ नका. अहो आम्हाला बी काळजी हाय अभ्याच्या हप्त्याची. सॉरी सर, पण प्लीज तुम्ही असं नका ना करू. आब्याला नाही आवडणार. नाही सर,
परत एकदा सॉरी, पण मी टाकते आता आता लगेच तुमच्या अकाउंटला जाऊन पैसे भरते मी. आणि थँक्यू सर. पण प्लीज पुन्हा असं काही करू नका तुम्ही. ते काय झालं? ते सज्जन सरांनी आब्याचा हप्ता भरला. आहे का आता? पहा ना बापू, सज्जनराव ना ते म्हणले आबा आणि दौलत आब्याच्या हप्त्यावर डोळा ठेवून ये. आणि तो जर बुडाला ना, मी आहे ना, मी दिले असते ना पैसे. किती देणार तुम्ही बापू? आणि तुमच्याकडे तरी आहेत का पैसे? येणार आहेत माझे. नको, राहू दे. तुमचे पैसे नको बापू. अगं ते जे माझं आहे ते सगळं तुमचंच आहे की नाही? बापू, तुम्ही लय केलंय आमच्यासाठी. आता आमची वेळ करायची. आणि तसं बी बापू पैशांची व्यवस्था झालती ना, सज्जन सरांनी ना असं करायला नव्हतं पाय. मनाने लय चांगले आहेत ते. लय चांगले आहेत ते माहितीये मला, पण या घरात नको. तुला काय करत होतो? लय इरिटेट करतेत ते बापू. ते बापू हे पा, माझ्या मनात त्यांच्याविषयी काय बी राग नाही, पण तरी लय विचित्र येत होते. म्हणून ना त्यांच्याकडून काय बी मदत घ्यायला मला आवडत नाही. असो, आता जाते आणि त्यांच्या अकाउंटला आधी पैसे भरून येते. बरं येते. लते आज अंगठी कुठं गेली तुझी? ती अगं ढिल्ली झालती ना, घट करायला दिली. मिळाली नाही का अजून? काय झाल्यावर मिळेल ना. येते मी. आई बाबांनी पण बघ ना गमीने घर पाहिलं, शेत पाहिलं, पण पोरगाच नाही पाहिला. दिलं आपलं माझं लग्न लावून. पण तिथे तुलाच हे पाय होतं ना, मोठं घर, मोठं शेत. हा ना ग, म्हणून तुला सांगते मी, तू लग्न अशा पोराशी कर ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे दाजींचं तुझ्यावर प्रेम नाही की काय? हाय बाई, मला तर काय कळतच नाही त्यांच्या मनातलं. नक्की काय म्हणायचंय तुला? हा, अगं घडी घडी लग्न मोडायची भाषा करते. ठोक्यावर पडलाय का काय हा बेवडा? आपले आई बाबा बी ना, मोडलं नाही लग्न तर घरात पाऊल ठेवायला देणार नाहीत मला. पण झालंय काय एवढं लग्न मोडायला लगेच? अगं यांना संसाराची गोडीच नाहीये. एवढं सुद्धा कणभर माझ्याबद्दल काही वाटत नाही माहितीये. तुला सांगते, मी म्हणूनही ना टिकली त्या घरात. माझ्या जागी दुसरी कोण असली असती ना, गेली असती कधीच पळून. अरे लग्न मोडून तू घराबाहेर नको हा पडू. असं झालं ना तर माझी त्या घरातली एंट्री कायमची बंद होईल ना. अगं इथं जीव जायची बाळी आली माझी, आणि तुला काय तुझ्या एंट्रीचं पडलंय वय? तसं नाही दिदे, तुझा रिस्पेक्ट नाही होते ना, म्हणून मी हे सगळं बोलतेय. बॅग भर आणि ये इकडे निघून. पाहू ना ते छागीरदार काय करतायत ते. म्हणा त्यांना येत नाही जा. आशू, काय गरज होती का रे तुला? तिची आई आजारी नाहीये. तुला काय माहित? मी ऐकलं सकाळी बोलणं त्यांचं, हसून हसून गप्पा मारत होत्या त्या. 2 तासात कशी आजारी पडल? आशू असू देणारी आई आहे तिची, वाटत असेल भेटावंस म्हणून गेली माहेरी ती. आपली लती नाही का गेली माहेरी? आई, बापूंची तब्येत खरंच बिघडली. आपल्या समोर झालं ना सगळं, आणि हिच्यामुळे झालंय सगळं ते. एवढा राग धरू नये रे बाळा आपल्या माणसांबद्दल. आई, मला तिच्याविषयी काडीची बी आपुलकी नाही. हे मी वाईट नाहीये लेकरा. तिची ती बहीण आहे ना कामिनी, ती लय आगाऊ आहे. ती हिचे कान भरती. हे बी काय कमी नाहीये. दोघे बी सारखेच आहे. एकीला झाकावा तर दुसरीला उघडावा असे. असा नको रे विचार करू लेकरा. हे मी बायको आहे ना तुझी. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय तुमचं. 7 जन्माचं नातं असतं बाबा. एका जन्मातच डोईजड झाले ते नात.
काय बोलतो, फोन बंद केला? हा ना यार, अरे गई. आबे, हे 7-8 हजार रुपये असतील माझ्याकडे. ठीक आहे, राहू दे, ठेवते. अरे भाई, थोडा तरी हप्ता भर. अरे मी करतो ना, उद्या परवा काहीतरी बोलतो मी. आबे, पैशाच्या बाबतीत तुझं नशीब किती बेकार आहे तुला माहिती ना. अरे हा, पण आता हातावर हात ठेवून तर नाही ना बसू शकत. आपण नाही देणार का? आप्पा आधी लेक्चर देतील, मग शर्यतीतून नाव काढायला होतील, मग अकॅडमी बंद करवतील. आपणकडनं नको. आणलं ती ए बाबा, तिला तर कळू बी देऊ नको हे बॉसचं वागणं. मी पाहतो ना काहीतरी. सज्जनरावांशी बोलतो, तू नको टेन्शन घेऊ. आली का तू? बस, पाणी आणू? नाही नको बापू, बसा ना तुम्ही. मला आधी सांग, पैसे भरले का? हा. आणि अंगठी विकली का घाण ठेवली? काय बोलताय बापू तुम्ही? लते, बाप आहे मी तुझा. बापू आहो, तुम्ही नका ना काळजी करू. मी कायला काळजी करू? मला फक्त एवढं सांग की अंगठी सोडवून आणायची आहे का नवीन विकत आणायची? गहाण ठेवली अंगठी. 8,000 कमी पडत होते, पण ते पुढच्या महिन्यात सोडून आणेन ना. हा सज्जनराव, काही नाही, ते थोडं हप्त्याबद्दल बोलायचं होतं. भरला? कधी, कोणी भरला? अहो नाही, मग आधी लतीन भरला. थँक्यू सज्जनराव. हा, मी तिच्याशी बी बोलतो. काय झालं, भरला का लतिकानं हप्ता? नाही आवडलं यार मला विके. अरे आता ती तिच्याच बँकेत आहे म्हटल्यावर बोल पाय मला तिची. काय आलं बापू? तुझं तुझ्या संसारासाठीचं डेडिकेशन लय आवडलं मला. एकदा मला बी अशीच पैशाची नड होती, तेव्हा तुझ्या आईनं तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून माझी नड भागवली. हे नवरा बायकोनं एकमेकांसाठी हे करावं लागतं. सगळे दिवस काही सारखे नसतात. आपेचे बी दिवस पालटते. एकमेकांची साथ कधी बी सोडू नका. सुखानं संसार करा. चांगली लेकरं बाळं होत आहेत ना. तुझ्यासारखी विचारी आणि आव्यासारखी धडाडीची. काय भारी होतील ना तुमची पोरं. मी तर त्यांना खांद्यावरती घेऊन असं गावभर हिंडन. आणि मी रिटायर झालो असेल. मला काय दुसरा उद्योग आहे? काय झालं? अहो बापू, दिवसा स्वप्न पाहू नये. म्हणजे उघड्या डोळ्यानं पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. हप्ता भरला ना तू? तुला कोणी सांगितलं? भरला का नाही भरला? मग काय करणार? नको ना असं करत जाऊ ते. बर, मग आता जेव्हा तुझा पगार होईल ना, तर सगळे पैसे दे माझ्याकडे. म्हणजे तुझ्या पैशाची मॅनेजमेंट घेतली पाहिजे मी माझ्याकडं. आयुष्याची किती का? येड लागलंय का मला? मामींना तुझ्या आयुष्याचं मॅनेजमेंट जमलं नाही, मला कुठं जमणार आहे? ट्राय तर कर ना. मला काही कामधंदे नाहीत दुसरे.
दे अबे जाय बरं तू काम वाढवू नको माझं. ते पैसे हँडल करायचं काय म्हणली तू? जाय तू बाजूला हो आधी. नाही होत आहे ना. येडाय का रे तू जरा? आधी नव्हतो. अभ्या आता ना जरा सगळं सिरियसली घ्यायला पाहिजे तू. पावत्या चेष्टा मस्करी चालत नाही बरं. सिरियसच आहे मिला ते. अभ्या असं कायला करतो तू? तुला ना आता पैसे नीट हँडल करता आले पाहिजे. आले नाही पैसे की लगे उधळतो. उधळत नाही ते. जिमचं सामान घेतोय अकॅडमीसाठी. अभ्या हे पाय आता ना तू सगळं सिरियसली घेतलं पाय. आबांचा आणि दौलतचा तुझ्या लोन अकाउंटवर डोळा आहे. माहितीये मला. नाही नाही काय बी झालं ना तरी तुझे सगळे हप्ते वेळेवर आणि रेग्युलरली गेले पाहिजे. कळलं का?